चिखलवाडी ते गुरुद्वारा कॉर्नर रस्ता नरक यातना, प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे नागरिक आणि व्यापारी हैराण. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासन सुस्त. जुना मोंढा परिसरातील बाजारपेठेतील व्यापारावर मोठा परिणाम. शहरातील अत्यंत गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना मोंढा भागाला जोडणारा चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा कॉर्नर हा मुख्य रस्ता मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. स्थानिक प्रशासनाच्या बघ्याच्या भूमिकेवर आता तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. वाहतूक कोंडी आणि धुळीचे साम्राज्य. हा रस्ता शहराचा मुख्य दुवा असल्याने येथे 24 तास वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्ता खोदलेल्या अवस्थेत असल्याने येथे रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. वाहनधारकांना खड्ड्यातून आणि चिखलातून कसरत करत मार्ग काढावा लागतो आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे. व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जुना मोंढा ही शहराची प्रमुख बाजारपेठ आहे. मात्र रस्ता खराब असल्यामुळे ग्राहक या भागात येण्यास टाळाटाळ करत आहेत आणि याचा थेट परिणाम स्थानिक व्यापारी वर्गावर होत असून व्यवसायात मोठी घट झालेली आहे. अनेक वेळा तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही जगायचे कसे असा सवाल येथील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांच्या सूचनेला केरचिट टोपली. या गंभीर प्रश्नावर दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोरकर यांनी देखील मध्यस्थी करून प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. स्थानिक वृत्तपत्रातून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासकीय अधिकारी याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाहीत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. नागरिकांची शेवटची विनंती. स्थानिक नागरिक आणि व्यापारी संघटनेने प्रशासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्ण किंवा लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून सर्वसामान्यांची या त्रासातून मुक्तता करावी. आता या बातमीची दखल घेऊन प्रशासन हालचाल करणार की पुन्हा आश्वासनांची बोळवण करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.